नमस्कार. आज आपण आहोत मिहीर खंडारकडे. मिहीर हा 10वी सीबीएसई बोर्ड परीक्षेमध्ये मेरिट आलेला आहे आणि त्याच नेमकं घरच्या अभ्यासाचं काय इम्पॉर्टंट आहे, जिनियसच्या माध्यमाने नेमकं त्यानं अभ्यास कसा केलेला आहे आणि त्याचा नेमका त्याला काय फायदा झालाय जाणून घेऊ त्याचं रहस्य त्याच्या घरच्या अभ्यासाचं. मिहीर, सर्वप्रथम बेटा तुझं जे काही बोर्ड पद्धतीनं तू सीबीएसई बोर्ड मध्ये जे घवघवीत यश संपादन केलं त्याच्याकरता संपूर्ण जिनियस परिवारातर्फे तुझं खूप खूप अभिनंदन. त्याचसोबत मिहीरचे इथं वडील आणि मिहीरची आई सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा संपूर्ण जिनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन. आणि कारण की विद्यार्थ्याच्या यशामध्ये आईवडिलांचा वाटा हा खूप मोलाचा असतो जो इथं आपल्याला दिसतोय. तर आपण जाणून घेऊया मिहीरच्या माध्यमाने घरच्या अभ्यासाचं इम्पॉर्टंट. तर मिहीर, मला एवढं विचारायचं बेटा की 10वी बोर्ड परीक्षेमध्ये सीबीएसई मध्ये तुला किती पर्सेंट आता मिळालेले आहे? आता मला तसे 95.4 भेटले. 95.4 म्हणजे नियर अबाउट 96% ते आहेत. आणि मला असं वाटतं बेस्ट ऑफ 5 सारखे कोणते विषय त्याच्यामध्ये होते का एआय सारखे वगैरे तुला? नाही, आम्हाला फक्त 5 मेनच विषय होते. 5 मेन सब्जेक्ट मध्ये तुला 95.4 आहेत म्हणजे 96च्या जवळपास. जिथं कोणताही एक्सटर्नल असा विषय जसा कम्प्युटर, एआय किंवा आयटी सारखा विषय नसतानाही 5 विषयामध्ये 95.4% मिहीरनं घेतलेले आहेत. खरंच त्याच्या अभ्यासाचं एक कौतुक आहे. तर मला तुला हे विचारायचं आहे की मराठी सारखा तो लँग्वेज सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा मुलांचे मार्क जातात, तर मराठीमध्ये तुला किती आहेत बोर्डामध्ये? मराठीमध्ये मला 100 मधून 100 पैकी 100 पैकी 100 म्हणजे 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिहीरनं मिळवलेले आहे. लँग्वेज सारखा विषय खूप छान, व्हेरी गुड. बरं मला सांग, जिनियसच्या माध्यमाने जेव्हा पेपर चेक करून तुला मिळायचे त्याचा तुला याच्यात काही फायदा झाला असं वाटतो का? भरपूरच फायदा झाला त्याचा. म्हणजे जेव्हा मला शाळेतही भेटायचे चांगलेच मार्क भेटायचे तेव्हा, पण जेव्हा आलं जिनियस मध्ये तिथे जेव्हा चेकिंग झाली तेव्हा पहिला जेव्हा पेपर चेक झालेला तेव्हा म्हणजे खूपच कमी मार्क भेटले होते. जेव्हा शाळेत त्यांना मराठीत तरी मी 80 पर्यंत राहायचो, तिथे 73-74 पर्यंत मी राहायचो. बरोबर. म्हणून मी बाबांनाही सांगायचो की खूपच म्हणजे मार्क किती कापत आहेत, जाहिरात लेखनामध्ये 5 मधून 3.5 देत आहे. पण मग त्याच्यात अजून मग यांना वाटलं की अजून इम्प्रुव्हमेंट खूप असू शकते. मग तो यांना नीट नेटकेपणा, त्याचं कंटेंट व्यवस्थित प्रेझेंट करणं, मग त्यांना जिनियस करणंच कळलं. मग आता त्याच्यामुळेच तुला 10वी बोर्ड परीक्षेत 100 आउट ऑफ 100 मिळाले की नाही? ओके. मला एवढं विचारायचंय, तुला सांगायचं आहे की मुलं काय करतात बऱ्याचदा, घरचा अभ्यास ड्रॉप करतात. शाळेमध्ये जातात किंवा क्लासलाही जातात पण घरचा अभ्यास त्यांचा प्रॉपर होत नाही. तर घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे तू काय सांगशील मिहीर? भरपूरच महत्वाचा आहे घरचा अभ्यास. म्हणजे तुम्ही किती यांना कोचिंग लावा, किती ट्युशन्स लावा, पण तुम्ही जेव्हा स्वतःहून यांना तुम्हाला वाटणार नाही जेव्हापर्यंत अभ्यास करायसाठी, जेव्हापर्यंत तुमचे कन्सेप्ट क्लिअर राहणार नाही आणि तुम्हाला जेव्हापर्यंत कळणार नाही की कंटेंट कसा प्रेझेंट करायचा आहे बोर्डामध्ये, तेव्हापर्यंत ते शक्य नाही राहणार. बिलकुल. म्हणजे घरचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. मला एवढं विचारायचं की जिनियसच्या माध्यमाने जी सपोर्टिंग सिस्टीम मिळाली, जे सेंटरच्या बोर्डासारख्या परीक्षा झाल्या, त्याचा काही फायदा तुला झाला असं वाटतं का? त्याचाही फायदा असा झाला की पहिली जी यांना भीती होती थोडीशी की यांना कसं असते, बोर्डचं कसं असते, मग यांना जेव्हा पेपर झाले तेव्हा वाटलं की साधेच म्हणजे जसे पेपर शाळेत असतात तसेच असतात, फक्त सेंटर अलग असते आणि टीचर्स अलग असतात, बाकीचं सगळं यांना सारखंच असते. म्हणून त्याचा नक्कीच तुला त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे. मला एवढं विचारायचं की इतरही विद्यार्थ्यांनी जिनियस लावावं का? तू काय सजेस्ट करशील मिहीर त्याला सुरुवातीपासून? जिनियस खरोखरच लावावा. म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये किंवा कोचिंग मध्ये तुम्हाला कंटेंट दिलं जाईल, प्रॅक्टिस दिलं जाईल, पण जिनियस मध्ये तुम्हाला ते कंटेंट कसं एक्सप्रेस करावं व यांना त्याच्या जास्तीत जास्त कसा कठीण पेपर येऊ शकतो हे तुम्हाला जिनियसच्या माध्यमातून कळू शकते. बिलकुल. म्हणजे त्याच्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांचा फायदा होतो. ज्या पद्धतीने मिहीरने सेल्फ स्टडी केली आणि अतिशय छान घवघवीत हे संपादन केलेलं आहे, त्याला पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण जिनियसच्या टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा आहे. आणि पुढील भविष्याच्या यशस्वी वाटचाली करता मी मिहीरला एवढं म्हणतो की बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू.